मध्ये घेऊयात राज्यासह देश विदेशातील 100 बातम्यांचा वेगवान आढावा। मीरा भाईंदरमधील मोर्चाला परवानगी न दिल्याने पोलीस आयुक्तांना हटवलंय। मीरा भाईंदर पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे। निकेत कौशिक यांची मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली आहे। विनाअनुदानित शिक्षकांनी आंदोलन स्थगित केलंय। यापुढे शिक्षकांच्या पगाराची तारीख चुकणार नाही असं आश्वासन मंत्री गिरीश महाजन यांनी दिलं। या आश्वासनानंतर शिक्षकांनी आंदोलन मागे घेतलं। मराठवाडा विद्यापीठातील उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला। सुसाईड नोटमध्ये कुलगुरू विजय फुलारी आणि कुलसचिव प्रशांत अमृतकर यांच्यावर छळ केल्याचा गंभीर आरोप हेमलता ठाकरेंनी केला। छत्रपती संभाजीनगरमधील समाज कल्याण उपायुक्त जयश्री सोनकावडे यांनी महिला कर्मचाऱ्यांना घरी बोलावून स्वतःचे आणि आपल्या आईचे पाय चेपून घेतले होते। घर काम करायला लावल्याचा व्हिडिओ समोर आला होता। या प्रकरणी 4 महिला कर्मचाऱ्यांनी जयश्री सोनकावडे विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली। पाळी आल्याने मुलींचे कपडे काढून तपासणी करण्यात आली होती। शहापूरमधील RS दमानिया शाळेमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला होता। शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त आढळल्याने शाळेच्या व्यवस्थापनाने 10 ते 12 विद्यार्थिनींचे अक्षरशः कपडे काढून तपासणी केली। यामुळे मुलींमध्ये संतापाची लाट पसरली। ही घटना पालकांना समजताच सगळ्या पालकांनी शाळा गाठली आणि जाब विचारला। या प्रकरणात 8 जणांवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महाराष्ट्रात हॉटेल्समधील दारू आता महागणार आहे। त्यामुळे मद्यप्रेमींसह हॉटेल चालकांना याचा फटका बसणार आहे। सरकारकडून मद्यावरील बॅट 5% वरून 10% इतका वाढवण्यात आलाय आणि परवाना शुल्कात 15% वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे हॉटेल्समधील दारू महागणार आहे। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातल्या करगणीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला। 10वी शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला। या घटनेनंतर पीडित मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली। पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई केल्याने पोलिसांची चौकशी करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली। ऑनलाईन गेममध्ये पैसे हरल्यामुळे 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिक रोड परिसरात घडली। गेल्या अनेक दिवसांपासून त्याला मोबाईल खेळण्याचा नाद लागला होता असं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलंय। तो मोबाईलमध्ये अनेक वेळा गुंतून असायचा। काल रात्रीच्या सुमारास एका ऑनलाईन गेममध्ये तो पैसे हरला आणि या पैसे हरल्याच्या नैराश्यातून त्यानं टोकाचं पाऊल उचललं। बेळगाव शहरात मन सुन्न करणारी घटना घडली। एकाच कुटुंबातील 4घांनी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। त्यामध्ये 3घांचा मृत्यू झालाय। एका महिलेची स्थिती गंभीर आहे। बेळगाव शहरातील जोशीमाळ परिसरात ही घटना घडली। विधानसभेत जनसुरक्षा विधेयक समितीचं प्रतिवृत्त सादर करण्यात आलंय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हे प्रतिवृत्त सादर केलं। राज्य सरकार उद्या विधिमंडळामध्ये जनसुरक्षा विधेयक मांडणार आहे। यावर आता विरोधक नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले। महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्येही मतदान चोरीचा प्रयत्न होता असा आरोप राहुल गांधींनी केला आहे। महाराष्ट्रामध्ये विधानसभेला 1 कोटी मतदार वाटले। आता बिहारमधील मतदान याद्यांमध्ये फेरफार झाल्याचं राहुल गांधी म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना युबीटीचे दिंडोशी विधानसभेचे आमदार सुनील प्रभू यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली। काही दिवसांपूर्वी सुनील प्रभू यांच्या वडिलांचं निधन झालं होतं। दरम्यान सुनील प्रभू आणि एकनाथ शिंदेंमध्ये राजकीय चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आमदार महेंद्र थोरवे पुन्हा शिवसेना युबीटी पक्षाच्या वाटेवर असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी केलाय। त्यामुळे आता पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। कोकणासाठी उद्धव ठाकरे शिवबंधन परिक्रमा करणार आहेत। ऑगस्टमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात ठाकरे दौरा करणार आहेत। संघटनात्मक बांधणीसाठी उद्धव ठाकरे हे रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असा कोकण दौरा करणार आहेत। हिंदी मराठीच्या वादात आता मनोज जरांगे पाटलांनीही उडी घेतली आहे। निशिकांत दुबेंच्या महाराष्ट्रद्रोही वक्तव्याचा जरांगे पाटलांनी समाचार घेतला। सत्ताधारी विरोधकांनी फटके न दिल्यास आम्ही त्यांना फटके देणार। महाराष्ट्राचा मराठी अस्मितेचा अपमान सहन करणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिला। आझाद मैदानात विनाअनुदानित शिक्षकांचं आणि गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचं आंदोलन सुरू आहे। शरद पवार यांच्यानंतर उद्धव ठाकरेंनी या आंदोलनाला भेट दिली। गिरणी कामगार संयुक्त लढा समितीच्या आंदोलनामध्ये उद्धव ठाकरे, बाळा नांदगावकर आणि काँग्रेस नेते सहभागी झाले।
आधी धारावी अदानीच्या घशात घातली, आता मिठागर देवनार डम्पिंग ग्राउंडही अदानीच्या घशात घातल्याचा आरोप ठाकरेंनी केला. गिरणी कामगारांना धारावी आणि कुर्ला मदर डेअरीच्या जागेवर जागा द्या आणि अदानीचे टॉवर शेलू आणि बांगणीला बांधू द्या असा हल्लाबोल ठाकरेंनी केला. गिरणी कामगारांच्या विविध मागण्यांवर सरकार सकारात्मक असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाशी त्यांनी चर्चा केली. उद्या संध्याकाळी विधान भवनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे. आम्ही दोन्ही भाऊ एकत्र आलो, प्रबोधनकारांचे दोन्ही नातू एकत्र आलो. आमच्या डोळ्यादेखत मुंबई तोडली जात असेल, मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही नतदृष्टासारखे भांडत बसू का? आम्ही मिटवून टाकली भांडणं, अशी भावना उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली. अनेक सिनेमांमध्ये खून कटकारस्थानात नेतेच प्रमुख सूत्रधार दाखवतात. अशा सिनेमांवर बंधनं लादणार का? संबंधित सिनेमांना समज देणार का? असा सवाल विचारत राजकीय नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत अशा चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी भाजप आमदार परिणय फुकेंनी विधान परिषदेत केली. नंदुरबारमधील अनधिकृत बांधकामांवर विधानसभेत लक्षवेधी मांडण्यात आली. 150 पेक्षा जास्त चर्चचं अवैध बांधकाम करण्यात आल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून दिली. दरम्यान अनधिकृतपणे बांधलेले चर्च 6 महिन्यात पाडणार असल्याचं बावनकुळेंनी स्पष्ट केलं. आमदार निवासस्थानाच्या कॅन्टीनमधील वादंग काही केल्या थांबायला तयार नाही. निकृष्ट जेवणावरून आमदार संजय गायकवाड यांच्या राड्यानंतर आणि एफडीएच्या तपासणीनंतर आता कॅन्टीनमध्ये काम करणारे वेटरच आपापसात भिडले. किरकोळ वादातून या दोन्ही वेटरने एकमेकांना मारहाण सुरू केली. या वादात काही नागरिकांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. आकाशवाणी आमदार निवास उपहारगृहावर एफडीएनं कारवाई केली आहे. निकृष्ट दर्जाचं अन्न दिल्याप्रकरणी उपहारगृहाचा परवाना रद्द करण्यात आला. एफडीएकडून कॅन्टीनमधील काही खाद्यपदार्थ सीलही करण्यात आले. राज्यातील वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर तुकडे बंदी कायद्यामुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी विधानसभेत क्रांतिकारी घोषणा केली. 1 जानेवारी 2025 पर्यंत नागरिक क्षेत्रांमध्ये जे तुकडे झालेत त्यांना कायदेशीर दर्जा देण्यासाठी तुकडे बंदी कायदा शिथिल केला जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि कॉलेजला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानं उद्या सुट्टी देण्यात आली आहे. गोसेखुर्द प्रकल्पातून 18,000 क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग केला जातोय. त्यामुळे जिल्ह्यात पूरस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे आणि भंडारा जिल्ह्यालाही उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील 8 गावांना फटका बसलाय. नदी किनारी असलेली लाडस, पिंपळगाव, भोसले, भालेश्वर, चिखलगाव, अरहेर, नवरगाव आणि बेलगाव अशी गावं प्रभावित झाली आहेत. सध्या 14 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले तर मुळसा, गांगलवाडी आणि गांगलवाडी आरमोरी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पुणे शहरातील मुख्य पेठांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील घाटमाथ्यावर सुद्धा पावसानं जोरदार हजेरी लावली. तर आज आणि उद्या पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. वर्ध्यात झालेल्या मुसळधार पावसानं यशोदा नदीला पूर आला. देवळी हिंगणघाट या 2 तालुक्याच्या सीमेवर यशोदा नदी पात्रालगत असलेल्या जानकी या गावाजवळ 4 बांधकाम मजूर पुराच्या दुसऱ्या बाजूला अडकून पडले. या 4ही मजुरांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. यवतमाळ जिल्ह्यातील 18 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. गेल्या 24 तासात 33.40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. केळापूर तालुक्यातील सायखेडा धरण 100% भरलं तर धरणाच्या भिंतीवरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.